उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात तुफान टोलेबाजी केली आहे। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पद गेल्यामुळे तर फडणवीसांनी स्वतःला उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागल्याबद्दल टोले लगावलेत। त्यांनी सध्या भेटीगाठींचा सपाटा लावलाय। निमित्त आहे नेत्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन। एकनाथ शिंदेंनी गेल्या काही दिवसात मुकेश अंबानी, मिलिंद नार्वेकर, राज ठाकरे, नारायण राणे, प्रसाद लाड, मोहित कंबोज, मनोहर जोशी यांच्या घरी जात गणरायाचं दर्शन घेतलं। यावरूनच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला। गणरायाच्या दर्शनाला जाताना कॅमेरा घेऊन जाण्याची गरजच काय असा सवाल अजित पवारांनी विचारला। कधी पाठीमागच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुणी गणपतीच्या दर्शनाला, आता आम्ही पण अनेक ठिकाणी दर्शनाला जातो, पण आम्ही तुमच्यासारखे कॅमेरा बरोबर घेऊन जात नाही। परंतु आता कशी गाडी एंट्री करताना कॅमेरा लावला जातो, मग बरोबर गाडी थांबते, मग बरोबर कोणतरी उतरतं, मग ते आतमध्ये जातात, मग नमस्कार करतात। कशाला? ज्याची जो गणेश भक्त आहे त्यांनी अशा पद्धतीनं त्याचा देखावा दाखवण्याचं कारण नाही। तुमच्या मनात ठेवा ना। आता काय, आता काहींना शो करायची सवय आहे। जसं पूर्वी काही शोमॅन होते, राज कपूर शोमॅन म्हणून ओळखला जायचा, तशा पद्धतीनं काहींना आता सवय लागली, त्याला करायचं काय? जनतेनेच बघावं काय चाललंय आणि काय नाही। नगरमधल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनाही संबोधित करताना अजितदादांनी एकनाथ शिंदेंना टोले लगावले। कधी आम्हाला वाटलं नव्हतं की अचानक आपल्यातलाच मंत्रिमंडळातला एक सहकारी नाराज होऊन काही आमदारांना बरोबर घेऊन सुरतला जातील, तिथून गुवाहाटीला जातील, तिथून गोव्याला जातील आणि तिथून असं काहीतरी घडेल। उद्धव ठाकरे साहेब पण म्हणाले की राष्ट्रवादी एकजुटीनं राहिली, काँग्रेस पक्ष एकजुटीनं राहिला, परंतु ज्या बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की माझा शिवसैनिक हा या राज्याचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे आणि त्याकरता ते अहोरात्र झटत होते, त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांच्या जवळच्यांनी तिथं दगाफटका केलेला आपण सगळ्यांनी पाहिला। याच कार्यक्रमात अजित पवारांना एका कार्यकर्त्यानं उद्घाटनाला येण्याचं निमंत्रण दिलं। त्यावेळीही अजितदादांनी तुफान फटकेबाजी केली। होय बाबा, उद्घाटनाला येतो, आम्हाला एवढंच वाटतं उद्घाटनाला येताना विरोधी पक्ष म्हणून नको यायला। काय झालं, अलीकडे राजकारणात कधी काय घडतं सांगताच येत नाही। 20 जून पर्यंत आम्ही सगळी एकत्र होतो, काय एकच दिवशी ह्याच्या मनात गेले 15 लोक घेऊन। काय आता तुम्ही ते एकदम ओकेच झालं, काय आता बोलायचं ते, आता सगळ्या गाव पातळीवर एकदम ओके ओके बिके सगळं ते पोचलेलं आहे। त्याच्या खोलात मी जास्त जात नाही, परंतु जरूर तुम्ही बोलवा, आम्ही जरूर येऊ। हे झालं अजित पवारांचं। काल सुरेश कलमाडींनी आयोजित केलेल्या पुणे फेस्टिवलमध्ये देवेंद्र फडणवीसांनीही जोरदार टोले मारले। फडणवीसांनी केलेलं वक्तव्य मिश्किल होतं की त्या वक्तव्यातून त्यांना आपल्या मनातली खंत बोलून दाखवायची होती, हे फडणवीस सांगू शकतील। खरं म्हणजे यापूर्वीच कलमाडीजींनी मी मुख्यमंत्री असताना मला या पुणे फेस्टिवलमध्ये निमंत्रित केलं होतं। मी तेव्हा निघालो आणि इथे पोचता पोचता उपमुख्यमंत्री झालो आणि म्हणूनच मी पहिल्यांदा बोलून इथनं जाण्याची परवानगी घेतली आहे, कारण कार्यक्रम संपतपर्यंत उपमुख्यमंत्र्याचा मंत्री झालो आणि मंत्र्याचा आमदार झालो तर कोण रिस्क घेईल। अजित पवारांना खंत आहे उपमुख्यमंत्री पद गेल्याची आणि फडणवीसांना खंत आहे उपमुख्यमंत्री झाल्याची। दोघांनीही ही खंत जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।